Hello everyone, welcome back to my channel, and in this video we are going to quickly revise the kinds of punishment which are given under the IPC. Now see, in every society, कुठली पण सोसायटी असेल तिथे पीस आणि ऑर्डर जो आहे तो मेंटेन झाला पाहिजे, आणि पीस आणि ऑर्डर नसेल त्या ठिकाणी तर त्या सोसायटीमध्ये किओस निर्माण होतात. दॅट सोसायटी कॅन नेव्हर ग्रो. मग आता सोसायटीमध्ये असे एलिमेंट्स असतात जे हे पीसला त्या ठिकाणी व्हायोलेट करतात, ब्रीच करतात, म्हणजे शांतता भंग करतात, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करत नाही. मग ह्या अशा एलिमेंट्सने असं काही कृत्य केल्यानंतर तिथे एक चांगल्या पद्धतीचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम पण असलं पाहिजे की त्यांना त्यांच्यावर अंकुश लावण्याचं जे काम करतील. आणि त्याकरता आपलं जे क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस, हे काय आहे त्या ठिकाणी उपयोगी पडतं. म्हणजे याचा रोल जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. मग ते काय कशा पद्धतीने कंट्रोल होतं, तर पनिशमेंट, बाय इन्फ्लिक्टिंग पनिशमेंट. आज आपण सोसायटीमध्ये सगळेच लोक क्राईम का नाही करत? इट इज नॉट बिकॉज सगळे लोक खूप सज्जन आहे, कारण की त्यांना भीती आहे की त्यांना पनिशमेंट जी आहे, पनिशमेंट होऊ शकते, त्यामुळे ते एखादा ऑफेन्स जो आहे तो कमिट करत नाहीत. मग आता इथे ऑब्जेक्ट काय बरं पनिशमेंटचा ऑब्जेक्ट आहे टू पनिश दी ऑफेंडर. हाऊ? बाय इन्फ्लिक्टिंग पेन. आता पेन म्हणजे काय? त्याला तुम्ही दगडं बिगडं मारणार वगैरे, त्याला चाबकाने फटके देणार, अशा पद्धतीचं पेन नाही. आता तो ऑफेंडर जो आहे त्याला पनिशमेंट ज्यावेळेस होते, जेव्हा तो प्रिझनमध्ये टाकला जातो, त्याला म्हणजे तो फॅमिलीपासून दूर असतो, त्याला समाजाच्या बाहेर बेसिकली त्याला काढलं जातं. त्या प्रिझनमध्ये त्याला कष्ट आहेत, तिथे कष्ट करायचे, तिथे ज्या काही त्याच्या घरात त्याला लक्झुरीज भेटतात त्या तिथे मिळत नाही, साधा बेडसुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही, गरम अन्न मिळत नाही. तो हे सगळं काय आहे? दिस इज पेन ओनली. आणि मग हे पेन ज्यावेळेस त्याला फेस करावं लागतं तर कुठे ना कुठे त्याच्या मानसिकतेत असा बदल होतो की नाही, मी पुन्हा असं काही वागणार नाही की जेणेकरून मला इथे पुन्हा यावं लागेल. म्हणजेच काय, इथे ऑब्जेक्ट काय आहे त्याचा दुसरा, की डिटर करणे, म्हणजे त्या व्यक्तीने पुन्हा तो सेम ऑफेन्स करू नये, म्हणजे पुनरावृत्ती करू नये त्या ठिकाणी गुन्ह्याची, हा त्याचा ऑब्जेक्ट आहे. देन प्रोटेक्ट द सोसायटी. आता ही जी सोसायटी आहे, सोसायटीला अशा एलिमेंट्सपासून प्रोटेक्ट करणं. जर असे एलिमेंट सोसायटीमध्येच राहिले तर त्या ठिकाणी इनोसेंट पीपल जे आहे, इनोसेंट पीपलची लाईफ जी आहे इट विल बी अंडर रिस्क. त्यांना त्या ठिकाणी सेफ फील नाही होणार. देन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. आता जो व्हिक्टीम आहे त्याला तर न्याय दिला पाहिजे, न्याय दिला गेला पाहिजे. मग तो न्याय कशा पद्धतीने, की ज्या वेळेला ऑफेंडरला शिक्षा होते कुठे ना कुठे व्हिक्टीमला त्या ठिकाणी न्याय मिळाला असं आपण म्हणतो. नाव काइंड्स ऑफ पनिशमेंट हे कुठे दिलेलं आहे बरं? तर IPCचं जे सेक्शन 53 आहे, 53 पासून 75 मध्ये आपल्याला हे डिफरंट काइंड्स ऑफ पनिशमेंट जे आहे हे सापडतात. आता प्रत्येक कंट्रीमध्ये कंट्री टू कंट्री ॲक्च्युली पनिशमेंट जे आहे डिफर करतात. जर आपण अरब कंट्रीज बघितल्या तर तिथे पनिशमेंटचे फॉर्म आजही अगदी वेगळे आहे, जे आपल्याकडे सुद्धा भारतामध्ये सुद्धा ते फॉर्म्स जे आहे आधी इन प्रॅक्टिस होते. म्हणजे जर आपण लिगल हिस्ट्री बघितली आहे त्याच्यामध्ये जे किसा, दिया वगैरे अशा पद्धतीच्या काही हे होता पनिशमेंटच्या सिस्टम्स होतात, की जिथे आँख के बदले आँख, म्हणजे एकाने मर्डर केला तर दुसऱ्याने, त्याच्या फॅमिलीच्या पर्सनने पण त्याचा मर्डर करायचा, एकाने हात तोडला तर दुसऱ्याने त्याचा जाऊन हात तोडायचा, अशा पद्धतीची पनिशमेंट होती. अजूनही अरब कंट्रीजमध्ये बघा, चोरी केली तर तिथे हात कापले जातात, कोणाकडे वाईट नजर टाकली तर डोळे फोडले जातात. तर कंट्री टू कंट्री जे आहे ना, पनिशमेंटचे फॉर्म जे आहे ते डिफर करत असतात. तर याला कारण एक असं पण आहे की जे कृत्य आपल्या कंट्रीमध्ये ऑफेन्स आहे, जरुरी नाही की ते दुसऱ्या कंट्रीमध्ये पण ऑफेन्स असेल, की किंवा दुसऱ्या एखाद्या कंट्रीमध्ये जो ॲक्ट ऑफेन्सच्या कॅटेगरीत येतो तो आपल्या कंट्रीमध्ये ऑफेन्स असेल असं नाही. तो कंट्री टू कंट्री, कारण ट्रेडिशन्स, प्रॅक्टिसेस हे सगळं चेंज होतं, त्यामुळे पनिशमेंट्सचे प्रकारसुद्धा जे आहे बदलतात. बट मोर ओव्हर काही असे ऑफेन्सेस आहे की जे युनिव्हर्सली सेम आहे, जसं मर्डर झालं, चोरी झालं, रेप झालं, हे कुठल्याही देशात तुम्ही गेलात तरीसुद्धा हे काय, याला ऑफेन्स म्हणूनच त्या ठिकाणी रेकग्नाइज करण्यात येतं. आता जी पनिशमेंट दिली जाते दॅट पनिशमेंट शुड बी इन प्रपोर्शन विथ दी ऑफेन्स. म्हणजे जो त्याने गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि दिलेली शिक्षा याच्यामध्ये कुठेतरी ताळतम्य असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने फक्त 50 रुपयांची जर चोरी केलेली असेल तर 50 रुपयाच्या चोरीसाठी तुम्ही त्याला 10 वर्षाची शिक्षा देणं हे योग्य आहे का? तर अजिबात नाही. किंवा एखाद्या पर्सनने इथे दुसऱ्या पर्सनचा मर्डर केलेला असेल, मग मर्डरसारख्या गुन्ह्यासाठी तुम्ही त्याला फक्त एखादा 1 मंथची इम्प्रिझनमेंट जी आहे ती दिली तर चालेल का? नाही, ती फार कमी आहे. म्हणजे काय, ना खूप जास्त कमी, ना खूप कमी. म्हणजे काय, प्रपोर्शनमध्ये एक रेशिओ, त्याच्यामध्ये एक बॅलन्स जो आहे तो असला पाहिजे ऑफेन्समध्ये आणि पनिशमेंटमध्ये. आता हे पनिशमेंटचे जे प्रकार आहेत हे आपल्याला कुठे दिलेले आहे?
तर IPCचं सेक्शन 53 जे आहे ना, सेक्शन 53मध्ये आपल्याला हे काइंड्स ऑफ पनिशमेंट जे आहे ते सापडतात. कुठकुठले पनिशमेंट सांगितलेले आहेत तिथे, तर डेथ आहे. आता डेथ म्हणजे काय, कॅपिटल पनिशमेंट, की तिथे काय आहे की त्या व्यक्तीला मृत्यूदंड जो आहे तो देण्यात येतो. कसा, बाय हँगिंग अप टू डेथ. त्या ठिकाणी जो जल्लाद असतो, जल्लाद फाशी त्याला देतो, म्हणजे फाशीची शिक्षा. डेथ जी आहे, कसं, आता डेथ बऱ्याच मार्गांनी येऊ शकते, डेथ बऱ्याच मार्गांनी दिली जाऊ शकते, परंतु इथे कुठला इतर मार्ग नाही, तर फक्त फाशी देऊनच. तो ही जी सजा आहे, खरं तर ही खूप सिरियस पद्धतीची अशी शिक्षा आहे. दिस पनिशमेंट इज नॉट गिवन इन ऑल काइंड ऑफ ऑफेन्सेस. प्रत्येक प्रकारचा गुन्हा असेल त्यासाठी ही शिक्षा जी आहे ती सुनावण्यात येत नाही. देर आर सर्टन ऑफेन्सेस जे सिरियस नेचरचे आहे आणि त्याच वेळेला हे जी पनिशमेंट आहे कॅपिटल पनिशमेंट डेथची ती अलॉट करण्यात येते. नाऊ विच आर दोज ऑफेन्सेस, कुठल्या ऑफेन्सेस आहेत बरं ते, तर सेक्शन 121 आहे, सेक्शन 121 काय आहे, इट इज वेजिंग और अटेम्प्टिंग टू वेज वॉर और अबेटिंग वेजिंग ऑफ वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट तुम्ही त्या ठिकाणी वॉर वेज केली आहे किंवा अटेम्प्ट केला आहे किंवा तुम्ही अबेट केलेलं आहे, दुसरं कोणी पर्सन करतो आणि त्याला अबेट केलं आहे, तुम्ही प्रवृत्त केलं आहे, मदत केली आहे कुठल्याही प्रकारे. देन सेक्शन 300 आहे. सेक्शन 300 काय आहे, मर्डर आहे. देन सेक्शन 305 आहे. सेक्शन 305 मध्ये काय, की एखादा लहान मूल आहे किंवा एखादा इन्सेन पर्सन आहे, इन्सेन म्हणजे काय, वेडा आहे एखादा पर्सन, त्याला तुम्ही अबेट केलंय, प्रवृत्त केलंय, कशा करता, सुसाईड करण्याकरता, आणि त्याने त्या व्यक्तीने सुसाईड केलं म्हणजे अबेट केलंय तुम्ही, अबेटमेंट फॉर सुसाईड, कोणाचा, चाइल्ड किंवा इन्सेन पर्सन. मग असे काही हे जे गुन्हे आहे जे सिरियस प्रकारचे आहे तिथे डेथ सारखी शिक्षा जी आहे ती देण्यात येते. नेक्स्ट इज इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ म्हणजे काय, ज्याला आपण जन्मठेप असं म्हणतो, म्हणजे उम्रकैद ज्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं. आता हे सुद्धा जे सिरियस प्रकारचे गुन्हे असतात तिथेच इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ जी आहे ती सुनावण्यात येते. फॉर एक्झाम्पल जसं सेक्शन 375 आहे, तो इथे काय आहे, रेप आहे, तो रेप सारख्या गुन्ह्यासाठी त्या ठिकाणी इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ सारखी शिक्षा जी आहे ती सुनावण्यात येऊ शकते. देन नेक्स्ट इज इम्प्रिझनमेंट. आता इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आणि इम्प्रिझनमेंटमध्ये काय फरक आहे, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ म्हणजे काय, इथे पूर्ण आयुष्य, जन्मठेप आहे ही इम्प्रिझनमेंट म्हणजे काय, इथे काही काळ आहे फक्त, नॉट दी एंटायर लाईफ, नॉट युअर कम्प्लीट लाईफ. मग इथे दोन प्रकार येतात, एक आहे सिम्पल इम्प्रिझनमेंट, दुसरं आहे रिगरस इम्प्रिझनमेंट. आता याच्या नावातच आहे सगळं काय, की सिम्पल इम्प्रिझनमेंट म्हणजे काय, की जिथे तुम्हाला खूप हार्ड वर्क जे आहे ते करायला नाही लागत, तिथे तुरुंगात जाऊन, प्रिझनमध्ये जाऊन खूप हार्ड वर्क नाही, जे अगदी सिंपल पद्धतीचे तुमचे रोज नित्यनियमाचे कामं असतात तेच करावे लागतात. पण रिगरस इम्प्रिझनमेंटमध्ये तिथे हार्ड वर्क, खूप जास्त हार्ड वर्क करायला लागतं. मग त्या ठिकाणी दगड फोडणं असेल, रस्ते बनवणं असेल, अशा पद्धतीचं जे जिथे खूप जास्त कडी मशक्कत आपण म्हणतो ना, की खूप जास्त कष्ट पडतात तिथे, तर त्या पद्धतीचं इम्प्रिझनमेंट. देन नेक्स्ट इज फोर फीचर ऑफ प्रॉपर्टी. आता फोर फीचर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय, की तुमची प्रॉपर्टी जी आहे, तुमची मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात येते. बट ही पनिशमेंट जी आहे ना, आता ही दिली जात नाही. ही पनिशमेंट ही प्रत्येक प्रकारच्या ऑफेन्ससाठी नाही आहे, बट देअर आर सर्टन ऑफेन्सेस आजही की जिथे ही पनिशमेंट जी आहे ती देण्यात येते. म्हणजे आता सेक्शन 126 आहे किंवा 127 आहे, हे दोन्ही कनेक्टेड आहे. आता सेक्शन 126 म्हणजे काय, की कमिटिंग डिप्रिडेशन ऑन टेरिटरीज ऑफ पॉवर विच आर इन पीस ऑर इन गुड रिलेशन विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे अशा टेरिटरीजवर, अशा देशांच्या टेरिटरीजवर तुम्ही त्या ठिकाणी डेप्रिडेशन कमिट करताय आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्या कंट्रीचे जे फ्रेंडली रिलेशन्स आहे ते अफेक्ट होऊ शकतात. कारण ज्या टेरिटरीवर तुम्ही डेप्रिडेशन कमिट केलं आहे त्या टेरिटरी म्हणजे त्या कंट्रीमध्ये आणि आपल्या कंट्रीमध्ये चांगले सलोख्याचे संबंध आहेत ते. त्यानंतर सेक्शन 169 आहे. सेक्शन 169 म्हणजे एखाद्या पब्लिक सर्वंटने अनलॉफुली त्या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी जी आहे बाय केली, जी त्याला खरेदी करण्याचे ॲक्च्युली अधिकार नाही, अनलॉफुली केलेली आहे त्याने ती प्रॉपर्टी बाय, ओके, किंवा बिडिंग केलेलं आहे त्या प्रॉपर्टीचं, तर तिथे ती प्रॉपर्टीसुद्धा त्याच्याकडनं जप्त होते. तर फोर फीचर ऑफ प्रॉपर्टी जी आहे ही आता प्रत्येक प्रकारचे म्हणजे सगळीकडेच लागू होत नाही, हे विशिष्ट असे सेक्शन आहे तिथेच लागू होते. नेक्स्ट इज फाईन. फाईन म्हणजे काय, की इथे मॉनिटरी व्हॅल्यूमध्ये तुम्हाला काही अमाऊंट जी आहे ती बेसिकली ती जमा करायला लागते. आता हे खूप लेस सिरियस ऑफेन्सेस असतात ना, तिथे फाईन जो आहे तो इम्पोज करण्यात येतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रॅफिक रूल्सचं त्या ठिकाणी उल्लंघन केलेलं असेल किंवा रेव्हेन्यू लॉज असतील, की बघा आपलं सपोज
लाईट बिल आहे किंवा घरपट्टी वगैरे, तर ती आपण एक विशिष्ट तारखेला जर पे केली नाही तर आपल्याला काय तिथे कोणी उचलून तुरुंगात टाकतं का? तर नाही. मग काय होतं की एका त्या विशिष्ट तारखेनंतर आपण जर ते बिल भरलं तर आपल्याला थोडंसं जास्त भरायला लागतं, म्हणजे फाईन त्या ठिकाणी इम्पोज होतो. एक 5, 10, 20 रुपये जास्त आपल्याला भरावे लागतात. तर हे फाईन काय आहे की जेव्हा एखादा लेस सिरियस नेचरचा ऑफेन्स तुमच्याकडनं झालेला आहे आणि जिथे तुम्हाला इम्प्रिझनमेंट देणं गरजेचं नाही आहे तर तिथे फाईन इम्पोज होतो, म्हणजे तुम्हाला काही अमाऊंट जी आहे त्या ठिकाणी डिपॉझिट करायला लागते. आता फाईन जी आहे ना ही इम्प्रिझनमेंट सोबत सुद्धा असू शकते. फाईन जी आहे इंडिव्हिज्युअली पण असू शकते किंवा इम्प्रिझनमेंट सोबत सुद्धा असू शकते. म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला एकतर इम्प्रिझनमेंटमध्ये टाकलं जाईल, म्हणजे तुरुंगात टाकलं जाईल, किंवा त्याला फाईन जो आहे तो त्याच्यावरती इम्पोज करण्यात येतो. दोघांपैकी एक काहीतरी केलं जातं. किंवा कधी कधी असंही असतं की इम्प्रिझनमेंटसुद्धा त्याला होते, म्हणजे त्याला तुरुंगातही टाकलं जातं आणि त्याला फाईनसुद्धा काही जमा करायला लागतो. सो देर आर मेनी ऑफेन्सेस की जिथे इम्प्रिझनमेंट प्लस फाईन आहे, की त्याच्यात सिरियस ऑफेन्सेस पण आहे. जसं ॲसिड अटॅक असेल तर ॲसिड अटॅकमध्ये तो जो ऑफेंडर असतो त्याला इम्प्रिझनमेंट तर होतेच होते, पण सोबत त्याला फाईन पण डिपॉझिट करायला लागतो. सो नेक्स्ट इज सॉलिटरी कन्फाइनमेंट. आता सॉलिटरी कन्फाइनमेंट अगेन हा खूप सिव्हिअर फॉर्म आहे पनिशमेंटचा. सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे काय की ज्याला आपण अंडा सेल असं म्हणतो ना, की तिथे एकटंच तुम्हाला ठेवलं जातं त्या सेलमध्ये, देर इज नो बडी एल्स. सॉलिटरी म्हणजे काय, एकटं तुम्ही, एकांत. कन्फाइनमेंट इज काय, बंदिस्त केलेलं आहे. तर काळ्या पाण्याची शिक्षा ज्याला म्हटलं जातं, तो सेक्शन 73 आणि 74 जे आहे आपलं IPCचं, याच्या अंतर्गत सॉलिटरी कन्फाइनमेंट रिलेटेड प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि हा खूप सिव्हिअर फॉर्म आहे. ही शिक्षा जसं वीर सावरकर आहे किंवा स्वातंत्र्यवीर भीमा आहेत, स्वातंत्र्यवीर त्या ठिकाणी अजून भरपूर आहेत ॲक्च्युली ज्यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली होती. तर असे काही लोक जे स्वातंत्र्यवीर होते, ज्यावेळेस ब्रिटिश लोकांना नको होतं की त्यांच्या अगेन्स्ट कोणी व्हॉइस रेज करावा, तर जे कोणी असे स्वातंत्र्य सेनानी होते, जे कोणी स्वातंत्र्यवीर होते, ह्या वीरांना काय त्या ठिकाणी सॉलिटरी कन्फाइनमेंटची पनिशमेंट जी आहे ती त्या ठिकाणी अलॉट करत होते, त्यांना इथे एकटं ठेवत होते. ही पनिशमेंट जी आहे ही सुद्धा आता लॉ काय सांगतो किंवा आपले कोर्टसुद्धा काय सांगतात की ॲट अ टाइम जी आहे त्याला विशिष्ट मर्यादा घातलेली आहे, की एका वेळेला तुम्ही इतक्या दिवसांपेक्षा जास्त कंटिन्युअसली त्या व्यक्तीला तिथे ठेवू शकत नाही आणि याचे परिणाम फार भयंकर होतात. दूरपर्यंत कोणी दिसत नसतं, अगदी सूर्यप्रकाशसुद्धा येत नसतो आणि त्यामुळे तिथे राहणारा जो माणूस आहे त्याला जर सलग तुम्ही 1-2 महिना असं त्या ठिकाणी ठेवलं तर तो लिटरली वेडा होतो त्या ठिकाणी, त्याचं मानसिक संतुलनसुद्धा बिघडतं आणि जे आपल्याला अपेक्षित नाही आहे. त्यामुळे सॉलिटरी कन्फाइनमेंटसाठी काही नियमसुद्धा त्या ठिकाणी लावलेले आहेत. सो दिस वॉज ऑल अबाउट द काइंड्स ऑफ पनिशमेंट. येस, टू ॲड समथिंग मोर, आता जेव्हा डेथसारखी पनिशमेंट दिली जाते ना, तर जेव्हा डेथसारखी पनिशमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे एखाद्या ऑफेंडरला, तर ती जी पनिशमेंट आहे त्या पनिशमेंटला कम्यूट करण्याची पॉवर जी आहे ती गव्हर्नमेंटकडे आहे. म्हणजे जे कुठलं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, ते स्टेट गव्हर्नमेंट असू शकतं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असू शकतो. तर इथे कम्यूट करणं म्हणजे काय, आणि हे कुठे दिलेलं आहे, सेक्शन 54 मध्ये दिलं आहे की कम्युटेशन होऊ शकतं. म्हणजे ह्या शिक्षेच्या ऐवजी दुसरी कुठली शिक्षा त्याला देण्यात येते. आता सपोज एखाद्याला डेथची पनिशमेंट त्या ठिकाणी झालेली आहे, तर डेथ ऐवजी त्याची पनिशमेंट जी आहे समजा जन्मठेपमध्ये कन्व्हर्ट केली, म्हणजे कम्यूट केली, किंवा एखाद्याला इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ झाली आहे तर इथे जन्मठेपेच्या ऐवजी ती इम्प्रिझनमेंट जी आहे सपोज 14 वर्षामध्ये किंवा 20 वर्ष करून टाकली, 20 वर्ष रिगरस इम्प्रिझनमेंट. मग एखाद्याला सपोज 20 वर्ष रिगरस इम्प्रिझनमेंट आहे तर त्या शिक्षेचं परिवर्तन जे आहे सिम्पल इम्प्रिझनमेंट मध्ये सुद्धा होऊ शकतं. तर असं कम्यूट जे आहे, बेसिकली कम्यूट करणं म्हणजे काय की एक शिक्षेचा प्रकार जो आहे दुसऱ्या शिक्षेमध्ये त्याला बदलणं. देन हे सेक्शन 54, 55 याच्यामध्ये आपल्याला कम्युटेशन ऑफ सेंटेन्स ऑफ डेथ आणि कम्युटेशन ऑफ सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ हे सापडतात. So this was all about the kinds of punishment. I hope you'll be able to write in your exams.